श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. आलेल्या त्या युट्यूब फॅमिली सर्वांचे स्वागत. तर ह्या व्हिडिओला ना 2 महिने झालेले अगदी शॉर्ट्स मी छोटासा काढलेला तुमच्यासोबत शेअर केलेला. तर चला पुढचा लाईव्ह आपण व्हिडिओ बघूया. तर लाईव्ह नाही तर हा एडिट केलेले व्हिडिओ तुम्हाला दाखवते. मी सगळे शॉर्ट छोटे छोटे याच्यात टाकलेले मी आणि नक्कीच तुम्हाला पण आवडतील. बऱ्याच ताईंचं म्हणणं होतं प्राजक्त आलेली आम्हाला दाखवा. तर ही ना माझ्या बहिणीची पुतणी आहे, तर तिच्या लग्नाला आम्ही गेलेलो. थोडासा एक व्हिडिओ मला टाकायचा होता तुमच्यासोबत आणि बऱ्याच ताई मला बोललेल्या आणि ती पण बोललेली तुम्हाला सांगायची ताई आम्हाला बघायचं लग्नाचे जे तुम्ही कशा दिसतात. आणि ही बघा ही आपली प्राजक्ता. तर आता काय केलेलं प्राजक्ताने चॉकलेट घेतली आणि पटापट नुसती पळापळी चाललेली. आलेली होती 2-3 दिवसासाठी आपल्याकडे पण तुम्हाला काय सांगू आता. तर सकाळी उठायचं, अंघोळ करायची, लॅपटॉप घ्यायचा, पुन्हा थोडंसं काम करायचं, ऑफिसला जायचं, परत यायचं, परत संध्याकाळी 5 वाजता तेच. आमचे 5-6 दिवस कुठे गेले काहीच कळाले नाही या प्राजक्तामध्ये. तर बघा आणि ती आली ना तिच्या सासरवरून माहेरी आणि दोंड्याच्या महिन्यात थोडीशी 1 दिवस आलेली. त्याच्यावर काही ती पुन्हा आपल्याकडे आलेली नव्हती. मग म्हणलं चला आता पूर्ण दिवस तिला द्यायचं आणि पावसाने बघा आपलं अंगण वगैरे कसं आहे सगळं तुम्हाला दिसतंय आणि बाईक पण आहे ना पूर्ण चिखलाने भरलेली कारण गावावरून तिने आणलेली. पण मग काहीच हरकत नाही. चला तिला ती सवय झालेली गाडीची. बसने काही ती आली नाही. ती बोलली की मम्मी येते मी माझी गाडी. मी म्हटलं ओके. कारण कसं फायली गावात जायचं होतं, थोडं फिरायचं होतं. इकडे ऑफिसला जाय, तिकडे ऑफिसला जाय. बऱ्यापैकी तिची कामं चाललेली. तर चला आता बघा आपल्याला बाय बाय करते सर्वांना ती आणि छान बाय बाय केलेल्या गाडीला किक पण मारले नाही. आता फास्टमध्ये जाईल आणि अशाच चक्रासारख्या जाते येते. तर सकाळ संध्याकाळ तेच म्हणजे दररोज 2-3 दिवस 3-4 दिवस तेच कामं चाललेली आणि दिवस आमचे कुठे निघून गेले आम्हालाही कळलं नाही. बघा आता आली पुन्हा परत पुन्हा थोडंसं शूट घेतलेलं मी तिचं मला म्हटलं चला थोडं शूट घेऊया पुन्हा. आणि आजी सुद्धा इथं बाहेर बसलेले. आजींचं पण कसे घरात करमत नाही. मग आजी काय करतात मस्त बाहेर गोणी टाकून बसत असतात सर्वांसोबत तशी गंमत बघत असतात. कारण आपलं हे छोटंसं एकदम छोटंसं शॉप आहे अगदी. एकदम छोटं म्हणजे खूपच छोटंसं पण मग चला आपलं काहीतरी दिवस जातो निघून टाइम पण जातो माझं पण दादूचं पण. आता दादूचं कॉलेज झालं की माझ्याकडेच असतं शॉप सांभाळायला. आणि आज काय मॅडमनी शूज आणलेले नव्हते. सँडल वगैरे काढून व्यवस्थित ठेवून दिले जागेवरती. आणि कानाचा बघा हेडफोन नाही तिच्याकडे तर मोबाईलच कानाला लावलेला. आणि हे बघा हे असं रुटीन. आता हेल्मेट सगळं पॅकिंग बिकिंग करून जात असते. कारण तिला कॉलेजपासून सवयच आहे. आली नाही ती माझ्याकडे आधी होती ना, तर तिचं होती सवय ती रुमाल वगैरे पॅक करून बाईक घेऊन जाणं ऑफिसला वगैरे असं तसं. आणि तिची ती काही सवय अजून मोडली नाही. सासरी गेली पण ती काही सवय मोडली नाही. सासू-सासरे लाड करतात छानपैकी मस्त जे कपडे घालायचे घालून देतात. आणि मस्त फुल परमिशन आहे घरची. छान वातावरण आहे त्याच्यामुळे मग तिला काही टेन्शन नाही इतकं. आणि मस्त फ्री राहते कपड्यांच्या बाबतीत काही नाही काही नाही. तर बघा युट्यूब फॅमिली. तर आता दादूची आणि तिची गंमत आज होता बर्थडे मग दादूचं चाललं होतं. आता दादू काय करते सकाळपासून चिडवा हॅपी बर्थडे आणि ह्या तिच्या ट्रॉफी आहे. तर पोलीस कमिशनरच्या हस्ते तिचं ड्रॉइंग खूप छान आहे. तिला भेटलेलं आहे 2 ट्रॉफी आहे, 2 दादूच्या, 2 तिच्या. नाही बघा दादूचं काय मधूनच लहर आली की हॅपी बर्थडे चालते. आणि मग आता दादूकडे कॅमेरा फिरवला ना आता दादू बघायला लगेच तोंड तिकडं करून घेईल बघा. त्याला अजिबात आवडत नाही. आणि बघतोय माझ्याकडे तर त्याला काही बिलकुल हा प्रकार आवडत नाही. आणि बघा प्राजक्ताचं आता पुढचं शूट काही घेतलं नाही. पण मॅडमच्या काही दररोजच्या चक्रा संपेना. शेवटी आलेली 1 दिवस समोसे घेऊन गरम-गरम सर्वांना. आणि मम्मी समोसा खायचा का? म्हटलं अरे बापरे! चला आता समोसा घेऊन आलेली. दादू पण गेलेला तिच्यासोबत. कारण आज आहे ना थोडीशी बॅग जड होती तिच्याकडे लॅपटॉप आणि फाईल पण होत्या. दादूला घेऊन गेलेली. दोघं पण आलेले. दादूला पण दाखवते मी तुम्हाला मस्त ड्रेस घालून गेलेला दादू पण. पण दादूला काही शॉर्ट याची त्याला आवडत नाही. पण तरी दादूवर मी थोडंसं कॅमेरा चमकवलेला. आता आजीबाईंना समोसा देते दीदी मस्त सासूबाई या माझ्या प्राजक्ताची आजी, दादूची आजी या. आणि सगळ्यात ताईंनी युट्यूब फॅमिली लाईव्हमध्ये आजीनं बघितलेलं. आणि बघा आता चला समोसा खायला प्राजक्तासोबत गरम-गरम समोसा. आजीने मिरच्या काही घेतल्या नाही. आजीने टाकल्या मिरच्या काढून. आणि मग आता तिने पण गेली तिला लागलेली भूक. मग ती काय बस पटकन मम्मी दे मोबाईल ठेवून चाललंय हाताने इशारे करायचे कामं. म्हटलं चला आता काय हरकत नाही. तर चला मग सर्वांनी समोसा खायला. मस्त दिलेला दीदीने समोसा सर्वांना आणि मी थोडं शूट घेत होती. आता मी पण बसते तिचं चाललंय मम्मी तू पण घे म्हटलं ओके मी पण घेते. आता दादूला डिश दिलेली दादूची गंमत बघा. आता दादूला तर काय आवडतच नाही. आलेल्या आहे दादूला मी थोडासा एक फिरवला कॅमेरा त्याच्याकडे आणि आजी इथं थोड्याशा आराम करत होत्या. स्कार्फ आहे आजींची शाल आहे तिथं पडलेली. आणि हे बघा मस्त आता मला पण दिलेला समोसा आणि समोसा मी घेतलेला खायला. पण टेस्ट इतकी सुंदर होती ना टेस्टी खूप छान इतका गरम इतका टेस्टी होता. सुंदर गरम-गरमच इतक्यात पटकन ते इतके पळत आले ना, की मम्मी गरम-गरमच आहे म्हणे, गरमच छान लागेल. पण माझं बघा तुम्ही, मी केस केलेले नाही, काहीच नाही, काहीच नाही. आहे तशीच बसलेली. ती म्हणे छान दिसती, बस आहे तशीच पटकन तो थंड होऊन जाईल. मग काय केलेलं, घेतला खायला. विचारत होती मला कसं झालंय, म्हटलं छान झालेलं आहे. तर सुंदर आहे म्हटलं गरम-गरम. त्यांना माहिती मम्मीला शक्यतो बाहेरचं काही इतकं जास्त आवडत नाही आणि मी इंटरेस्टेड नसते. मला घरातलं जेवण माझं आवडत असतं. पण आता कसं आहे मुलांसोबत आपण एन्जॉय करायला पाहिजे कधीतरी. वाटतं बुवा त्यांना पण हे बघा आता हा पुन्हा तो नंतरचा व्हिडिओ हा.
आणि बघा पूर्ण मी सांगते ना, आल्यापासून सारखं काही ना काही, "मम्मी मला ना चहा प्यायचा आहे." गुड्डेचं बिस्किट आणि चहा. घरी तिच्या सासरी चहा पीत नाही, चहा सोडून दिलेला. पण मग कधीतरी असं फिरून आली ना येतीलवर मग चला. मग आता गुड्डेचं बिस्किट आणि चहा मस्त तिला दिलेला दादूला, आजीला आम्ही सर्वांनी घेतलेला चहा आणि आता तिला चहा प्यायचा गरम-गरम. आणि पाऊस पाऊस आहे ना सारखा चाललेला आहे बाहेर, कंटिन्यू पाऊस आहे आणि लॅपटॉपवरचे कामही संपत नाही. हेरा-फेऱ्या काय ऑफिसच्या संपत नाही. मग चला आपण पण गरम-गरम अद्रकचा चहा बनवला. आता तिला पण दिलेला, माझं पण थोडंसं बाजूला ठेवलेलं मी आणि सगळ्यांना हाय करते आणि बघा थोडंसं बघते, वरती नाही बघायचंय म्हणते, मी तिला सांगत होते बघ इकडं आणि ही शूट केलेला थोडासा फोटो. ती आली ना प्रत्येक वेळेस काय करत असते, की मम्मी एक फोटो दादू मस्त आमचे फोटो काढत असते दोघींचे पण. आणि इथं सुद्धा तुम्हाला दिसतंय कसे फोटो आपण काढलेला. तर अशीच शॉर्ट छोटे-छोटे आम्ही काढत असतो. तर हे आमचे शूट केलेले छोटे-छोटे फोटो मी तुम्हाला 2-3 शेअर केले. आणि हे पिल्लू बघा मस्त आलंय पटकन पळत-पळत आणि बसले दादूच्या गाडीवर आणि मस्त हात करते, बाय-बाय करते. मला बघा याची गंमत किती भारी येते. तर दादूला माहित नाही, इतका पटकन पळत आला तो आणि दादूला नाईलाज होता. दादूने घेतलं त्याला गाडीवर उचलून. पण त्याला कधी दादूने याच्या आधी कधी चक्कर मारलेलं नाही. कधीच तो असा कधी रस्त्यावर येत नाही. पण समोरच्या ताईंचा म्हणजे नातू आहे तर नक्कीच बघा इतकं पटकन पळत आलेला आणि मस्त बसला गाडीवरती. आता दादूला हात केलेले त्यांनी, दादूने त्याला मग उचलून घेतलं. तो कधीच नाही फर्स्ट टाईम गाडीवर बसलेला आणि मी सुद्धा तोंडात बोट घातलं. अरे बापरे! म्हटलं हा एवढा इतका तुरू पळत आला आणि उचलून घ्यायला लावलं. दोन्ही हात पुढे केले दादूला असा हाताचा इशारा करून उचलून घेतलं दादूने. पण दादूला आलेलं टेन्शन की आता याला काय करायचं? कारण दादूला काही लहान मुलांना घेऊन कधी त्यांनी चक्कर मारलेलं नाही. त्याला काही धरता आले नसतं, यालाही धरता आलं नसतं. मग त्याच्या मम्मीला बोलवलं आणि त्याला देऊन टाकलं तिकडे. बघा आता यांची गंमत. मग आता त्याला म्हटलं, "तू पटकन गाडी वळवून पटकन घरात ये." म्हटलं, "तू रडेल आता." आणि अशी काही लहान मुलांची मजा असते. असं थोडं-थोडं एन्जॉय बघा. आता हा चाललेला शॉपमध्ये मी उभी होती आणि आता इकडं बहिणीच्या बाळाला म्हणजे भावाला मुलगी झाली. आम्ही तिकडे गेलेलो. ही बहीण आहे माझी आणि बघा ही तिला घेतलेलं आणि झोपलेलीच होती. मस्त झोपेतून उठल्यावर इतकी किरकिर झाली तिची बघा किती रडते. अरे बापरे! सगळ्यांनी ना तिला घे केलं आणि इकडून-तिकडं आरव-मिरव तिची झाली. अगदी 3 आठवड्याचीच आहे ती आणि बघा छोटंसं बाळाची किरकिर आणि इकडं काकूच्या घरी मी आलेली जेवायला. जेवायला म्हणजे मी सहज आली. आईने कुरड्या पाठवलेल्या त्या कुरड्या घ्यायला आली. ती निघाली कुरड्या घ्यायला आली. साड्या होत्या माझ्याकडे काकूकडे. खूप लग्न केलेले आम्ही आणि लग्नाच्या खूप साड्या आलेल्या होत्या काकूकडे. सगळ्यांनी जमा केलेल्या. कारण काकूची मोठी गाडी, काकूचं काही सामान काकू गावाला गेली का असं काही थोडं सामान आमच्याकडे घेऊन येत असं येता-येता. काकू इथेच राहते माझ्या. काकू आमचे आणि दादा आहे मोठा काकूचा. दादा गेलाय बाहेर आणि माझी भाऊजाई म्हणजे निकिता तर आम्ही मस्त इथं बसलेलो आणि थोडासा नाश्ता मग ताई म्हणे करा तुम्ही. म्हटलं अगं मी जेवण करून आले. पण ते काय ऐकतं का? आणि तुम्ही म्हणशील हे काय? तर हे बघा हा खंडेराव काय करतो बरोबर जेवणाच्या टायमाला त्याला वास येतो आणि काय करतो तो येतोच बरोबर 2:30-3 वाजलेले बघा तुम्हाला सांगते आणि आलेला बघा. त्याला पण आहे ना तो 3ऱ्या-4थ्या मजल्यावर चढून येतो. वरती दरवाजे वाजवतो टुक-टुक आणि हा दरवाजा बघा वाजवून घरात आलेला आणि याला काहीतरी खायचंय. तर बघा ते कसं वास घेते हाताचे बघा असं येड्यावानीच आले का काकू तर खूपच हसत असते. काकू म्हणे, "अगं आला ना की छान जेवतो, खातो मस्त." आणि ना आई बघा त्या लाड त्याचे करायचे राहत नाही बघा कसं करते बघा. किती लाडात आलेला आहे. त्याला काहीतरी खायचं असतं तर त्याची चॉईसही कोणाला कळत नाही. बिस्किटं दिले बघा. बिस्किट सुद्धा त्याने खाली टाकले आणि चला म्हटलं एक छान असं व्हिडिओ मला थोडासा घ्यायचा होता त्याचा मग मी म्हटलं चला सगळ्यांसोबत शेअर करू. म्हणजे आपण म्हणतो माणसालाच कळत नाही, प्राणी सुद्धा किती हुशार असतात. बघा आता हा डॉग आहे किती छान आणि किती सुंदर असं बघा त्याची बघा आता किती लाडात आलेले आहेत. बघा किती शेपटी हलवतोय आणि आता तो दररोजच त्याचा असतं काकू म्हणे, "तू दररोज येतो." तो ना दुसऱ्या बिल्डिंगमध्ये राहतो, पण त्याला दुपारी जेवायला आमच्याकडे भेटतो ना, तो येतोच आमच्या जेवणाच्या टायमिंगमध्ये बघा. बरोबर तो तसाच आलेला आणि शेपटी हलवत बसला. आता याचं काय खाऊ, याचं काही त्यांनाही कळेना. तर दररोजचं काय द्यायचं? मग दूध पोळी देत असतात. दूध दूध असं मस्त घेतात. पोळी-बिळी वगैरे देतात ते चुरून त्याला. मग तो वाटीभर खाला छान असं खाऊन घेतो. पण आज त्यांना असं वाटलं आधी बिस्किट देऊ आणि त्यांनी बिस्किट काय केलं खाली टाकून दिली. हे बघा आता पुन्हा माझ्याजवळ आले आणि येलो कलरची साडी घातली. पुन्हा येऊन बसला. अरे बापरे! मी सुद्धा नवलच केलं, की ताई काकूला विचारलं, "काय गं ताई?" मी ताईच म्हणते काकूला. मागं म्हणे, "हां, असंच येतो." म्हणे, "बरोबर आहे बघ कसं शेपटी हलवतो पहा आता." त्याला अशी त्याच्या आवडीचं काहीतरी खायचं माहिती इथं काहीतरी मिळतं बा मला आणि आता तेवढं खाल्ल्याशिवाय तो काही जाणार नाही. मग बाबीने म्हणजे माझ्या भाऊजाईने काय केलेलं आणि निकिताने मध्ये गेलेली आणि छानपैकी त्याला दूध काला चुरून आणलेलं आणि पटकन बाहेर घेऊन जायला आता वाटेमध्ये तेव्हा तो कुठे शांत बसेल. त्याची नुसती वळवळ चाललेली आणि मी पण शांत बसून राहिली, की नको भुंकायला वगैरे बा आपण नवीन आहे. तर मला थोडीशी भीतीच वाटलेली अगोदर. मग काकू बोलले, "अगं तू काहीच नाही करत." तर बस म्हणे. मग मी पण अशी गंमत आम्ही खातच होतो जेवण. पण ते ना ताटाजवळ यायचा प्रयत्न करायचं. मग काकू म्हणे, "जा तिकडे." त्याला बोललेलं इतकं कळतं बापरे!
आणि त्याला खरंच असं मस्त बसून राहिला तो छानपैकी. तोपर्यंत आम्ही इकडे जेवत होतो. आणि आता त्याचा जेवणाचा बघा वेळ सुद्धा आता बाहेर येईल आणि आला की त्याला मग बाहेर जेवण द्यायचं. खातो तो. बाहेर डिश ठेवली का दूध काल्याची मस्त बाहेर हे बघा गेला बाहेर आता बघा. तर भाऊजींनी माझे त्याला दूध काला दिलेला आणि मस्त दूध काला आता तो खातोय. आणि चला आता इकडं प्राजक्ता निघालेली, तिला जायचं तिच्या घरी. मॅडम काय आता चालल्या आता नंतर येतील, कारण बॅग फक्त ऑफिसला जाऊन कशी तिच्या घरी ती जाणार आहे. बाकीच्या फायली वगैरे सर्व इथंच ठेवलेल्या तिने आणि आता निघाली ऑफिसला. तर बघा प्राजक्ताला आता आहे ना थोडंसं फाईल बिल देऊन तिची कामं करायची आणि तशी तिच्या सासरी ती जाणार आहे. तर चला युट्यूब फॅमिली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. सर्वांना प्राजक्ता दीदीला बघायचं म्हणून मी थोडासा व्हिडिओ तुमच्यासोबत केलेला हप्ताभराचा काय काय घडलेलं. आणि चला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच आपण भेटू आणि छान छान अशी व्हिडिओ तुम्हाला फक्त रेसिपीची येते. पण आज मी काय केलं थोडंसं वेगळ्या पद्धतीने एक शॉर्ट्स व्हिडिओ म्हणजे शॉर्ट नाही तर लॉंग व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला. पण काहीच हरकत नाही. बऱ्याच टाईम आहे ना प्राजक्ताला दाखवता ही बाईक कशी चालवते. मग म्हटलं चला नक्कीच आपण थोडंसं घेऊया हिला शूट करू. आणि मग ते बघा आता बाय बाय करते आणि निघाली ती. आणि मग काहीतरी थोडंसं चाललेलं इकडे इकडे थोडंफार तिचं मला भरपूर कामं धावपळ पळापळी सगळीच असते, सर्वांचीच असते, तसं काही नाही. पण चला आता चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो फॅमिली नक्कीच कमेंट करून मला सांगा. आलेले ताई आणि युट्यूब फॅमिली सर्वांना पुन्हा एकदा बाय बाय. नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपण भेटणार. चलो युट्यूब फॅमिली बाय.